हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. आणि तुम्हा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे दशेरा म्हणजेच विजयादशमी. तर विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर दसरा म्हणलं की आपण पुरणपोळीचा नैवेद्य तयार करत असतो. स्वयंपाक आपला हा पुरणपोळीचा असतो. तर मी इथे माझं आजचं पुरणपोळी रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पोळीसाठी लागणारी डाळ ही म्हणजे आपली चना डाळ. चना डाळला मी अर्धा तास पहिले भिजत ठेवले होते आणि नंतर कुकरमध्ये तिला 4-5 शिट्ट्या 5 शिट्टी देऊन डाळ आपली अशी संपूर्ण शिजलेली आहे. तर पहिले मी सर्व डाळ या चाळणीमध्ये टाकून पाणी साईडला काढून घेत आहे. कारण की पाणी जर नाही काढलं पण तर मग पुरण यायला खूप उशीर होतो, म्हणून पहिलेच पाणी साईडला काढून घेत आहे. तर पुरण लवकर येईल आपला. पुरण पात्रापेक्षा या चाळणीमध्ये आपण मॅश केलं तर डाळीला तर खूप छान म्हणजे लवकर आपलं फास्ट पण होते काम आणि थोडे भांडे पण कमी वापरले जाते याच्यात. तर जास्त काही परेशानी होत नाही, लवकर लवकर काम आपलं आटोपलं जाते. तर आता माझं हे घाई सुरू आहे की पुरण कधी होईल कधी होईल. तर मला ना हे पुरण पात्रापेक्षा हे सोपं जाते की एकदम असं छान बारीक आणि चांगलं पण निघून जाते याच्यातून आपली डाळ. आणि आता मी कढईमध्ये हे सर्व टाकून घेत आहे आणि कढईमध्ये टाकण्याच्या अगोदर मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, जेणेकरून ते कढईला आपलं पुरण चिकटणार नाही आणि चांगल्या प्रकारे तो बनून तयार होईल. म्हणून मी पहिले त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तर मला काही जास्त पुरण करायची नव्हती, तर मी 1.5 ग्लासच पुरण डाळीला म्हणजे डाळ घेतली आहे, 1.5 ग्लासच पुरणसाठी. तर याच्यामध्ये मी थोडीशी फोडणीसाठी पण बाहेर काढली आहे साईडला. तर म्हणलं याच्यामध्ये 1.5 ग्लास डाळ आहे, तर 1.5 ग्लास साखरसुद्धा टाकू शकता तुम्ही, म्हणजे जास्त गोड पाहिजे असेल तर. तर थोडंसं 1 ग्लास आणि वरती थोडंसं टाकलं तरी चालेल, म्हणजे ज्यांना म्हणजे जास्त गोड नसेल पाहिजे असेल तर. तर अशा प्रकारे आता मी माझी पुरण बनवून घेत आहे. पूर्ण डाळी एकत्र टाकून घेते त्याच्यामध्ये आणि साखर पहिले मिक्स करून घेते. आश्विन शुद्ध दशमीला आपण दसरा हा सण साजरा करत असतो. या स्थितीला विजयादशमी असे म्हणतात आणि जेव्हा नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो, काही ठिकाणी तर नवरात्रीत देवी नवमीला उठवतात, तर काही जण दसऱ्याला देवी उठवतात. तर या दिवशी आपण सरस्वती पूजनसुद्धा करत असतो. शमीची पूजा, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजन आपण यासारख्या सर्व पूजा करत असतो दसऱ्याच्या दिवशी. आणि दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे असा मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही आणि हा दिवस सर्व कामांना शुभ मानला जातो. तर कोणताही सण असो किंवा कोणतंही पूजेचं आपलं काही असं, तर सगळे देव मी आज उजळून घेतलेले आहे आणि नंतर हे माझं स्वयंपाकाचं रुटीन मी चालू केलं. पुन्हा परत संध्याकाळी खूप घाई होते, म्हणून थोडं लवकरच स्वयंपाकाला लागली आहे मी. संध्याकाळची आपली पूजा राहते आणि म्हणून म्हणलं पटकून पहिले आपण स्वयंपाक करा. आणि पुरण करत करत मी माझी बाकीची सर्व कामे सुद्धा करून घेतली आहे. कारण की साईडला मी ते भजीचं पीठ आणि भात वगैरे शिजून घेतलं आहे. आता वरणाला फोडणी द्यायचं राहिलं आहे, ते देऊ समोर. तर पुरण मस्त आपलं त्याच्यामध्ये साखर विरघळलेलं आहे आणि मस्त पातळ झालेलं आहे. तर पुरण येऊपर्यंत मी आता हे भजीचं पीठ वगैरे सर्व तयार करून घेत आहे. तर इथे माझं हे पण सुरू होतं की पीठ आपलं म्हणजे सॉरी पीठ नाही, हे आपलं पुरण खाली चिपकलं नाही पाहिजे. तर पटापट मी ते भजेचं पीठ मिक्स करून घेत होती आणि पुन्हा मला पाहायचं होतं की हे पुरण चिपकलं का याला फिरवून. तर मी हात धुवून घेत आहे आणि ते पुरण फिरून बघते. अशी घाई आपली चालू राहते पुरणाच्या वेळेस. तर मला हे सर्व एकदाच करून घ्यायचं होतं, एकीकडे पुरण एकीकडे हे सर्व आता. आणि पोळीसाठी पीठ पण मळून घेत होते. काही जास्त लोक नाही, 3 लोकांमध्ये किती पीठ लागणार आहे म्हणून थोडंसंच पीठ घेतलं आहे. तर आपली अशी घाई राहते दसरा म्हणलं की हारसुद्धा बनवायचे असतात आणि सर्व काही म्हणजे एकटीलाच करायचं होतं, तर म्हणून नाही का
थोडंसं फास्टमध्ये सुरू केलं स्वयंपाकाचं काम. कोणताही सण असला तर आपण आपल्या पद्धतीने आपापल्या परीने सर्व काही करूनच घेत असतो कामे. तुम्हीसुद्धा करत असाल. तर हे माझं सुरू होतं घाईघाईमध्ये आणि इकडून तिकडून येऊन पुरणाचं पाहणं. हे तर खूपच सुरू होतं मधामधात ते. आणि पुरणाला पाहावंच लागते, नाहीतर तो खरंच खाली चिपकून बसते, मग तो काळा होऊन जाते खालती. तर आता हे पुरण थोडं थोडं येतच आहे, म्हणजे यायलाच लागलं आहे, झालं आहे आता याचं. आता तोपर्यंत मी नाही का वरणाला फोडणी देऊन घेत आहे. दशेरा आहे म्हणल्यावर बाजारामध्ये खूप सारी फुलं अशी विकायला आली आहेत आणि आणून सगळ्यांनाच ही कामं आहेत आज की हार बनवायची आणि सर्वांना खूप कामे असतात दसरा म्हणलं की. तर दसरा आपण का साजरा करत असतो, तर दसऱ्याच्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता, म्हणून दसरा हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. आणि दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पाने आणि इतर खूप सारे प्रकार असतात त्याच्यामध्ये, तर त्यांची काय नावे मला माहीत नाही आहे. तर ह्या सर्व प्रकारची आपण सगळ्यांना म्हणजे पूजा करत असतो आणि सगळ्यांना मोठ्या माणसांना देऊन म्हणजे हॅपी दसरा हा विश करत असतो. तर चला आता दसऱ्याविषयी बोलू काहीतरी. त्या दिवशी रामाने लंकापती रावणाचा वध केला होता आणि माता दुर्गेने या दिवशी महिषासुराचा वध केला होता, म्हणून आपण विजयादशमी हा सण साजरा करत असतो. आणि देशभरामध्ये कुंभकर्ण, रावण, मेघनाद यांच्या पुत्राचे दहन केले जातात. सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम विजय मुहूर्तावर शस्त्रपूजन केले जातात. आणि दसरा हा केवळ एक सण नाही, तर हा एक असा प्रसंग आहे जेव्हा आपणा सर्वांना वाईटावर चांगल्याचा विजयाचा संदेश मिळतो. हा सण भगवान श्रीराम यांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणात साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर लोक मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि उत्साही परंपराने साजरे करतात, कारण विजयादशमी आपल्याला धार्मिकतेच्या चिरस्थायी शक्तीची आणि वाईटाच्या अंतिम प्रभावाची आठवण करून देते. तर दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय आपल्याला आणि तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी बुद्धी आणि शक्ती मिळो. दसऱ्याच्या या दिवशी प्रभू रामाचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर चमके दे. जीवनात तुमचा सदैव विजय हो. तर अशा प्रकारे दसरा हा सण आपण साजरा करत असतो. तर म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आपण करत असतो. तर अशी छोटीशी पूजा मी मांडलेली आहे आणि हा शस्त्रपूजन, याच्यामध्ये हा ट्रायपॉड आणि आपली काही मुलांची पुस्तकं वगैरे आणि सरस्वती चिन्हसुद्धा रांगोळीमध्ये मी काढलेलं आहे आणि छोटीशी माझी रांगोळी आणि अशा प्रकारे मी छानपैकी सजावट केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.